रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. आपण कधीच आजारी पडू नये यासाठी मी आजचा व्हिडिओ म्हणजे निरोगी कसं राहावं आयुष्यामध्ये, ना खोकला, ना अंगदुखी, ना जॉईंट पेन किंवा ॲसिडिटी होणं, अन्नपचन न होणं, गॅसेस होणं पोटामध्ये, करपट ढेकरा येणं. मेन मुद्दा म्हणजे मेटाबॉलिझम आणि सर्दी, पडसं आणि खोकला. याच्यावरती मी आज घरगुती रामबाण उपाय तुम्हाला सांगायला लागलो. सर्व व्यक्तींनी हा घरच्या घरी करावा आणि त्यातल्या त्यात उपाय जास्त दिवस सुद्धा करायची आवश्यकता नाही. फक्त महिन्यातून एक आठवडा, कंटिन्युअस एक आठवडा किंवा एक दिवसाआड केला तरी सुद्धा चालतोय. ज्यांना जास्त त्रास आहे त्यांनी एक साधारण 21 दिवसापर्यंत हा विलाज करायचा. पुन्हा एक महिना दीड महिना गेला की पुन्हा कंटिन्यू हा उपाय करायचा. म्हणजे या उपायाने काय होणार आहे तर तुमच्या शरीरामध्ये नको असलेले जे पदार्थ आहेत, ज्याला आपण टाकाऊ पदार्थ म्हणतो, आमा म्हणतो त्याला, हे अशा पद्धतीचा तयार होणारे टाकाऊ पदार्थ हे तयार जरी झाले तर ते शरीरातून इझिली बाहेरच्या घरी ते आपण कसे बाहेर काढायचे आणि कोणत्याही केमिकल्स औषधाचा वापर न करता अगदी सहजासहजी सर्वसाधारण व्यक्तीला सुद्धा हे करता येईल अशा पद्धतीनं किचनमधलेच पदार्थ मी सांगणार आहे की जे आपण नियमितपणे वापरतो. तर तुम्हाला कोणतंच दुखणं न होण्यासाठी, दुखणं झालं असेल तरी ते पूर्णपणे बरे होण्यासाठी आपण काय करायचं आहे पहा. या 3 पदार्थाची आवश्यकता आपणाला भासते. कोणते आहेत हे 3 पदार्थ? तर एक आहे धने, दुसरा पदार्थ आहे जिरं आणि तिसरा पदार्थ आहे बडीशेप. आणि या 3 पदार्थाबरोबर आणखीन एक डायबेटीस नसलेल्या लोकांसाठी, ज्यांना डायबेटीस आहे त्यांनी हा पदार्थ चौथा टाकायचा नाही आहे. खडी साखर म्हणा. हा पदार्थ, हे असे 4 पदार्थ आपणाला लागणार आहेत. आणि हे पदार्थ घ्यायचे किती तेही मी सांगतो. प्रत्येकी लक्षात ठेवा, हे 100 ग्रॅम बडीशेप, 100 ग्रॅम जिरे आणि 100 ग्रॅम धने हे एकत्रित करायचं. म्हणजे झालं एकूण किती? 300 ग्रॅम झालं. पण एकत्रित करण्यापूर्वी हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे. भाजून म्हणजे पूर्णतः भाजून नको आहे. तव्यावरती टाकायचं आणि 1 मिनिट सुद्धा तव्यावरती नसावं. हे एक अर्ध्या मिनिटाच्या आत ते तव्या, म्हणजे याच्यामध्ये जे बाष्प असतं, ओलसरपणा असतो, तो फक्त निघून जावा. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी भरपूर जावं. अल्प प्रमाणात उष्णता ह्याला द्यायचे आणि हे 100 ग्रॅम केलेले 3 पदार्थ, हे 3 पदार्थ. चौथा पदार्थ कधी टाकायचा तो मी सांगतोय. हे 3 पदार्थ एका डबीमध्ये भरून ठेवायचे, असं छोट्याशा डबीमध्ये. आणि डबीमध्ये भरून ठेवल्यानंतर दररोज सायंकाळी, नीट लक्ष द्या आता मी काय म्हणतोय ते, ह्याच्यामध्ये डायरेक्ट रस आणि काढा कसा वेगवेगळ्या स्वरूपाने करून प्यायचा. गरम न करता पाण्यामध्ये, रात्री पाण्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घ्यायचं आणि ग्लासभर पाणी घेऊन त्याच्यामध्ये हे सगळं जे एकत्रित केलेलं आहे ते एका डब्यामध्ये आपण मिक्सर करून भरलेलं आहे. त्यातलं 1 चमचा या ग्लासभर पाण्यामध्ये, कोमट अशा पाण्यामध्ये
टाकायचं आणि ते असं ढवळायचं. ढवळताना त्याच्यामध्ये थोडीशी, साधारण एवढी ज्यांना डायबिटीस नाही अशा व्यक्तींसाठी हे सांगतो, थोडीशी खडी साखर त्याच्यामध्ये बारीक करून टाकायची. ते रात्रभर पाणी तसंच, म्हणजे हे टाकलेलं जे मिश्रण आहे ते रात्रभर भिजत राहू द्या. सकाळी तेच पाणी चमच्याने असं हलवायचं. खडीसाखर पूर्णतः विरघळली का पाहायचं, गाळून घ्यायचं आणि सकाळी उठल्या उठल्या तोंड न धुता रात्रीच ब्रश करून झोपायचं. लक्षात ठेवा, तोंड न धुता पहिल्यांदा हे 1 ग्लासभर पाणी प्यायचं. हे पाणी तुम्ही पिल्यानंतर, ही एक पद्धत झाली. हे पाणी पिल्यानंतर लक्षात ठेवा 1 तासभर, म्हणजे बाकीचे सगळे कार्यक्रम होईपर्यंत 1 तास जातोच. शौचाला जाऊन येणे, स्नान करणे, या कालावधीमध्ये, एवढ्या अशा वेळामध्ये 1 तास हा जातोच. तेवढ्या कालावधीमध्ये लक्षात ठेवा ते शरीरामध्ये ते पिलेलं 1 ग्लास पाणी हे त्याचं ते कार्य चालू करतं आणि नको असलेले पदार्थ हे बाहेर काढून टाकायला सुरुवात करतं. पाणी मात्र दिवसभर भरपूर प्यायचं. याच्यामुळं तुमच्या शरीरामध्ये असणारी उष्णता, पहिली महत्त्वाची गोष्ट उष्णता, आणि उष्णता हे मूळव्याधाला कारणीभूत आहे. लक्षात ठेवा. त्याच्यामुळं हे मी सांगितलेला प्रयोग जर तुम्ही रेग्युलरली केला तर आपला दिवस हा अतिशय उत्कृष्ट होईल. औषधाच्या पद्धतीनं कार्य करेल. तुम्हाला भूक पाहिजे तेवढी लागणार. कुठल्याही पद्धतीचं म्हणजे गुळणी म्हणा, ज्याला गॅसेस म्हणा, असे जे अपचनास कारणीभूत ठरतात, असं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला जवळजवळ पूर्ण तुमच्या अगदी वृद्ध व्यक्तीमध्ये सुद्धा, लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत हा प्रयोग जर तुम्ही रेग्युलरली केला तर माझ्या मते एक 90 ते 95% तुमचा दवाखाना पूर्णपणे बंद होईल. तुम्हाला कुठलीही गोळी, पेन किलर खायची आवश्यकता भासणार नाही आहे. खूप दिवसातून व्हिडिओ मी हा अपलोड करतोय, कारण भरपूर व्हिडिओ चॅनलवरती वेगवेगळ्या रोगावरती वेगवेगळे उपाय हे मी सांगितलेले आहेत. आणखीन बरेच काही सांगणार आहेत, परंतु या अगोदरचे व्हिडिओ आणि पुढील व्हिडिओ मिळण्यासाठी आपण व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक जर लक्ष देऊन पाहिलं तर तुम्हाला घरच्या घरी हा उपाय योग्य होईल असं मला वाटतं. हेच पाणी तुम्ही असं प्यायच्याऐवजी दुसरी पद्धत मी सांगतो. सकाळी उठल्या उठल्या 1-1.5 ग्लास पाणी जर तुम्ही ठेवलं उकळवायला आणि त्याच्यामध्ये 1 चमचा ही पावडर, तयार करून ठेवलेली पावडर त्याच्यामध्ये जर टाकली आणि 1 ग्लास राहीपर्यंत ते जर उकळू दिलं, काढा म्हणायचं याला, पाणी आटवायचं असते ते काढ्यामध्ये, आणि हे 1 ग्लास पाणी जसं आपण चहा पितो, हा आपल्यासाठी चहाच. लक्षात ठेवा, जो चहा कुठलाही बाहेरचा पदार्थ विकत न घेता घरच्या घरी जे किचनमध्ये वस्तू आहे त्याच्यापासून तयार करून हा जर तुम्ही डेली स्वरूपाने घेतला तर माझ्या मते जवळजवळ कुठल्याच म्हणजे रोगाला तुम्ही बळी पडणार नाही. तुम्ही अगदी निरोगी राहणार. भगवंतानी दिलेलं ज्ञान तुमच्यापर्यंत पोचवण्याचं कार्य माझ्या मार्फत घडलेलं आहे. झालेली सेवा त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.